सध्या चांगलीच थंडी सुटलेली आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये रब्बी पिकांनाही चांगलं वातावरण, पोषक वातावरण निर्माण होत असतं। गहू, हरभरा ही पिकं थंडीमध्ये चांगली येत असतात। यावर्षी मराठवाड्यासह महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवडही केलेली आहे। सध्या गहू खुरपणीला आलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी कापूस उपटून त्या ठिकाणी गव्हाची लागवड केलेली आहे, कारण की कापूस यावर्षी जास्त कार्यकाळ टिकला नाही। कापसाचं आयुष्यमान, झाडाचं आयुष्यमान कमी कमी होत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळू लागलं। पूर्वी 3-4 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर कापूस फेब्रुवारी मार्चपर्यंत वेचला जात होता आणि मार्चपर्यंत काही ना काही कापूस निघत होता। मात्र गेल्या 2-3 वर्षापासून आपण जर बघितलं तर कापूस 3-4 वेचणीमध्ये तो संपुष्टात येऊ लागला। त्याला नंतर बोंड येत नाही आणि आले तरी त्यातून तितका फायदा होत नाही। त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडला होता, सर्वत्र चांगलं पाणी आहे आणि कापसाला नंतर उत्पादन निघणार नाही या दृष्टिकोनातून अनेक शेतकऱ्यांनी 2-3 वेचण्या करून कापूस उपटून त्या ठिकाणी गव्हाची, हरभऱ्याची आणि ज्वारीची लागवड केलेली आहे। हा गहू बघा किती मस्त सेट झालेला आहे। गव्हाचं यावर्षी महाराष्ट्रात चांगलं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, कारण गव्हाला पोषक असणारी थंडी सध्या सुटलेली आहे। मध्यंतरी अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे थंडी 7-8 दिवस गायब होती। गायब असलेली थंडी पुन्हा सुरू झाली आणि थंडी ही गव्हासाठी चांगली पोषक मानली जात असते। गव्हाचं उत्पादन पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये निघत असतं। त्या दोन्ही राज्यात गव्हाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन निघतं। यावर्षी महाराष्ट्रात चांगलं उत्पादन निघेल असं आजच्या परिस्थितीवरून तरी दिसून येत आहे।